सामन्याला सुरुवात होतीये. कासने विपक्ष डोहळे, स्वराज 11 डोहळे. अर्थातच बिग फाईट मॅच. एका बाजूने आपल्या शहापूर विभागाला बिलॉंग करणारी, खर्डी विभागाला बिलॉंग करणारी टीम कासने आणि दुसऱ्या बाजूने पडगा डोहळे विभागाला बिलॉंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळेल, स्वराज 11 डोहळे. जबरदस्त बिग फाईट मॅच. अर्थातच संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या खेळाडूंना, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यानं आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवलाय, टेनिस क्रिकेट विश्वाची इमाने इतबारे सेवा करणारा हा धुरंधर खेळाडू अर्थातच आतिश गोडविंदे आपल्याला या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. एकाहून एक मातबर तारे सितारे या मॅच मध्ये. हा सामना 4 षटकांचा असेल. मॅच 4 षटकांची असेल मित्रांनो, नोंद घ्या. शुभम भोईर चला मित्रांनो, फिल्डिंग लावून घ्या. टीम कासने फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. स्वराज 11 डोहळे संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. स्वराज 11 डोहळे टीमचा एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. याच दरम्यान शुभ आगमन झालं आदरणीय शशिकांतजी घरत साहेबांचं शुभ आगमन झालं. महाराष्ट्र पोलिसांमध्ये कार्यरत असलेलं हे व्यक्तिमत्व क्रिकेटवरती सातत्यानं भरपूर सारं प्रेम पाहायला मिळतंय आणि संपूर्ण तरुणांच्या पाठीशी सातत्यानं एक पाठीशी असणारा हात अर्थातच शशिकांतजी घरत साहेबांचं शुभ आगमन झालं. स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सर्व लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे. थँक्यू डीजे. सर्व लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो, सीमारेषेच्या बाजूला जी आपली पांढरी पट्टी आहे सीमारेषेची, त्या पट्टीच्या आतमध्ये कुणीही बसू नका प्लीज. तुम्हाला कुठलीही दुखापत होणार नाही, कुठल्याही खेळाडूला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. सर्व लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल. सामन्याला होते सुरुवात. बिग फाईट मॅच आपल्या सर्वांच्या समक्ष यावेळेस पाहायला मिळेल. डोहळे, स्वराज 11 डोहळे, त्यांना फाईट करेल टीम आपण पाहतोय कासने टीम. जबरदस्त द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच. सामन्याला होते सुरुवात. स्ट्रायकिंग एंड वरती टेनिस क्रिकेट विश्वाचा सितारा अर्थातच आतिश गोडविंदे. नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल संघाचा स्ट्रायकिंग एंड वरती साहिल शेख. नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल शिरताज. सलामीवीरांची जोडी अर्थातच
स्वराज 11 ढोळे टीम साठी आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. निलेश पहिला चेंडू बॅटची कडा कॉट बिहाइंडचा अपील उचलून धरलं. मोठा धक्का मिळतोय. साहिल शेख तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा, पहिल्या घासाला खडा लागत असताना टीम ढोळे संघाचा साहिल शेख तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये नंबर 3 वरती सलमान. स्वराज 11 ढोळे संघाची अतिशय मजबूत बॅटिंग लाईन आपल्याला पाहायला मिळतीये. सुरुवातीलाच मोठा धक्का दिलाय गोलंदाजी मार्कवरती निलेश वेगवान एक्सप्रेस. गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट हँडेड बॉलर वेगवान मारा करत असताना पहिल्याच चेंडूवरती दिलाय हादरा. निलेश गोलंदाजी मार्कवरती. कासने टीमचा हा गोलंदाज शॉर्ट पिच चेंडू जबरदस्त कट पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा नजराणा पेश केलाय. फलंदाज सलमानच्या बॅटमधनं आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती दमदार चौकार. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं वर्चस्व, त्यानंतरच्या या चेंडूवरती फलंदाज सलमानचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. या वेळेस हा चेंडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच एसटी चिट करण्याचा सुद्धा मानस होता. डायरेक्ट हिट केलं होतं, मात्र अगदी वेळेमध्ये पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न आलाय फलंदाज सलमान. क्रिकेटचा हा खेळ मित्रांनो जेवढा शारीरिक खेळला जातो तितकाच बौद्धिक सुद्धा खेळला जातो. यावेळेस आपल्या बौद्धिक शक्तीचं प्रदर्शन यावेळेस फलंदाज सलमानने दाखवलं. अगदी वेळेमध्ये पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न येत असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा निलेशचा हा चेंडू अगदी शरीरावरती आलेला बॉडी लाईन चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढले. चेंडू चाललाय वेगानं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट. पंच मुन्ना पठाण सरांचा इशारा. करायचा होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग वरती कर्ण टू द पॅव्हिलियन. याच दरम्यान शुभागमन झालं आदरणीय ज्या व्यक्तिमत्वांचा आपण सातत्यानं डोळे लावून वाट पाहत होतो, ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती, आदरणीय हमीदभाई शेख पडग्यावरनं आणि इरफानभाई शेख मामनोलीवरनं साहेबांचं शुभ आगमन झालं स्पर्धेच्या वतीनं. आदरणीय रमजानभाई शेख, शाहिदभाई शेख, संपूर्ण ग्रीन स्टार पळशींच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. साहेबांचं येणं म्हणजे नुसतं येणं नाहीये मित्रांनो, तर पिंपळाच्या पानावरती कोरलेलं एक सुंदर लेणं आहे आणि साहेबांचं शुभागमन झालं. व्यासपीठाची शोभा वाढवली जाते. थँक्यू सो मच. जाऊया मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती निलेश मैदानावरती अगदी आगीचे निकारे फेकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गडी बाद, धावसंख्या स्थिरावलेली 8 या आकड्यावरती 2 चौकार आले. त्यानंतर मात्र माघारी परतताना पाहायला मिळाला फलंदाज सलमान. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा सज्ज आहे. लेफ्ट हँडेड मारा शिरताज पहिला चेंडू फेस करत असताना आपल्या गावाचा, आपल्या नावाचा ब्रँड पेश करतोय. लॉंग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फरार, चौकार.
पळशीनवाला दिलाचा आहे दिलवाला रमजान भाई ओ पळशीनवाला दिलाचा आहे दिलवाला आईलय दादा दमदार आईलय दादा षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. स्वराज 11 ढोळे 2 धक्के लवकर नक्कीच मिळाले, मात्र शिरताजच्या बॅटमधनं हा करिश्मा आपल्याला पाहायला मिळतोय. नवफलक 12 या आकड्यावरती सुस्थितीमध्ये एक चांगली दमदार सुरुवात. अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस शिरताज स्ट्रायकिंग एंडवरती होता. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केला आणि 4 धावांनी धावफलकाला इथून आकार देण्याचं काम केलं जात आहे. धावफलकावरती 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात स्वराज 11 ढोळे संघाची धावसंख्या. ताकदवर गोलंदाजी निलेशनं केली, मात्र 3 चौकार मारण्यापासून वाचवू शकला नाही. 2 गडी नक्कीच बाद केले. चांगली गोलंदाजी सुरुवातीला काही चेंडूवरती पाहायला मिळाली, मात्र 12 धावा रोखू शकला नाहीये. षटक क्रमांक पहिलं समाप्त. स्कोर कार्ड वरती 12 धावा. दुसरं षटक सुरू होत आहे. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन. गोलंदाज सज्ज झालाय. वैभव स्ट्राईक वरती फलंदाज केतन. युवा फलंदाजांवरती विश्वास दाखवलाय अतिशनं. स्वतः थोडासा मागे राहत असताना नवीन खेळाडूंना यावेळेस नक्कीच प्रमोट करत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू जबरदस्त फटका पुल केलाय. सक्सेसफुल करत असताना चौकार. लाभली आमच्या दादाला लाभली आमच्या दादाला आहे हो त्यांच्या साथीला आहे हो त्यांच्या साथीला गोलंदाजी मार्कवरती वैभव आला आणि पहिल्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार केलाय. वैभवचं स्वागत केलं फलंदाज केतननं. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. यावेळेस मात्र चौकाराला दिलेलं हे प्रतिउत्तर. तू शेर आहेस, मी सव्वा शेर. फलंदाजानं मारला चौकार, त्याला दिले चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर मात्र माघारी पाठवलं फलंदाज केतनला. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. गोलंदाजी मार्क वरती हॅलो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय वैभव. षटक क्रमांक दुसरं. स्ट्रायकिंग एंड वरती यावेळेस संघाचा तारणहार शिरताज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंड वरती नवीन फलंदाज एंटर झालाय, ज्याच्या फलंदाजीसाठी नक्कीच आपण सर्वजण वाट पाहत असतो. टेनिस क्रिकेट विश्वातला एक मोठा सितारा. जबरदस्त फटका शिरताजच्या बॅट मधनं. हाय अँड हँडसम षटकार. जबरदस्त फटका. शिरताज अनुभवाची शिदोरी मैदानावरती खोलत असताना पहिला चेंडू फेस केला तेव्हा चौकार आला. त्यानंतर हा चेंडू फेस करत असताना तब्बल षटकार वसूल केलाय.
2 चेंडू फेस केले, तब्बल 10 धावा वसूल केल्या. शिरताज हार्ड हिटर फलंदाज, संघाचा तारणहार खेळाडू यावेळेस स्ट्रायकिंग एंड वरती. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मार्क वरती वैभव वरती सातत्यानं आक्रमण चढवत असताना शिरताज उजव्या हाताचा हा बॅट्समन यावेळेस पाहायला मिळतोय स्वराज 11 ढोळे संघासाठी. आता मात्र गती परिवर्तन. नक्कीच मी मगाशीच म्हटलं की क्रिकेट हा बौद्धिक खेळ आहे. जितका शारीरिक खेळला जातो तितकाच बौद्धिकतेने सुद्धा खेळला जातो. आणि यावेळेस स्लोवर पण हाताळत असताना जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज काही काळाईच्या आत हा चेंडू जाऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. सुरुवात चांगली केली यावेळेस पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा फुल केलंय. गॅप सिलेक्शन चांगलं. चेंडू सीमारेषेच्या बाहेर अगदी जमिनीला. (26 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. चांगली सुरुवात करत असताना आपल्या संघासाठी शिरताज नावाचं वादळ मैदानात घोंगावताना आपल्याला पाहायला मिळतंय. स्वराज 11 डोळ्याची ही रन मशीन मैदानात आपण पाहतोय. रन मशीनचं दाबलंय बटन आणि धावांची व्हायला लागली बरसात. शिरताजच्या बॅट मधनं आलाय हा चौकार. धावफलक वेगानं पुढे सरकलं 26 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. नक्कीच फिल्डिंग चांगली केली. सिंगल धाब्यावरती समाधान मानावं लागलं. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. दोनही फलंदाजांचा जर आपण विचार केला तर अतिशय मातब्बर फलंदाज, अनुभवी फलंदाज मैदानामध्ये. षटकाराला चौकाराला त्यानंतर सिंगल घेतलीये. षटक क्रमांक 2 समाप्त. धावफलकावरती तब्बल 27 धावा स्वराज 11 ढोळे संघाची धावसंख्या. तत्पूर्वी आपल्या व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतीये. उपस्थित झाले आदरणीय शशिकांतजी घरत साहेब, मुंबई महाराष्ट्र पोलिसात कार्यरत आहेत आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम, संपूर्ण तरुणांच्या पाठीशी सातत्यानं उभं असलेले व्यक्तिमत्व आदरणीय शशिकांतजी घरत साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. मी आमिरबाई शेख यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जावा. मायेची उबदार भगवी शाल परिधान केली जाते आणि साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. सातत्यानं असंच प्रेम साहेब तुमचं राहू द्यात. आणि त्याचबरोबर आदरणीय हमीदभाई शेख पडग्यावरून उपस्थित आहेत. अगदी क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि स्वराज 11 डोळे संघाचे डायट फॅन, संघाचे आधारस्तंभ अर्थातच हमीदभाई शेख यावेळेस उपस्थित आहेत. मी अनिसभाई शेख यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जावा. नक्कीच मी मगाशीच म्हटलं साहेबांचं येणं म्हणजे नुसतं येणं नाही तर पिंपळाच्या पानावरती आपल्या सर्वांच्या हृदयावरती कोरलेलं एक सुंदर लेणं. अर्थातच हमीदभाई शेख यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर आदरणीय इरफानभाई शेख उपस्थित आहेत मामनोलीवरनं, त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. मी सलमानजी शेख यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. आदरणीय इरफानभाई शेख. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन. पहिला चेंडू फिरकी आक्रमण फुलटू झालंय. नक्कीच हवा तितका फायदा उठवता आला नाहीये. शिरताजच्या बॅटमध्ये सिंगल. फिल्डिंग खराब. चुकी करतोय मैदानात. चुकीला माफी नाही. सिंगलच्या जागेवरती येत आहे 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकलं 29 या आकड्यावरती. लेफ्ट हँडेड बॉलर गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. गोलंदाजी मार्क वरती फिरकी आक्रमण कुणाल आलाय. टीम आपण पाहतोय फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये कासने टीमच्या वतीनं गोलंदाज कुणाल. स्ट्रायकिंग एंड वरती शिराज. फुलटो चेंडू फटका फसलाय. नक्कीच पंचांचा इशारा नो बॉल. मात्र या नो बॉल वरती फलंदाज शिरताज धावबाद.
नक्कीच फुलटो चेंडू होता, नोबॉलचा इशारा, सिंगल कंप्लीट करायची असा इरादा दोनही फलंदाजानं आतिशनं बोलवलं. मात्र अशा वेळेला मित्रा शिरताज बुलाता है मगर जाने का नहीं. धावबाद होत असताना शिरताज मैदानाच्या बाहेर, नवीन फलंदाज मैदानात एंटर होतोय. यावेळेस शानू हा सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज आहे मित्रांनो. मैदानावरती जर आपण पाहिलं तर सातत्यानं एकाहून एक सरस खेळाडू आज आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. तितक्याच ताकदीचा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. कासने टीमचा हा फिरकीपट्टू. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती कुणाल. डावखुरी हाताचा गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करत असताना शिरताज सारख्या फलंदाजाला सुद्धा त्यानं थांबवून ठेवलंय. यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती ज्या फलंदाजासाठी नक्कीच सातत्यानं आपण पाहतोय, आमचे टेनिस क्रिकेट .चे सर्वा सुद्धा सांगतायत, ज्यावेळेस आतिश खेळायला आलाय व्ह्यूअर्स आमचे नक्कीच वाढलेत. यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा संघाचा तारणहार आतिश. गुडविंदे शॉर्ट पिच चेंडू, ट्रेडमार्क आतिशच्या बॅटमध्ये हा फटका पाहायला मिळतोय. नक्कीच फिल्डर सज्ज केलाय, सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या, स्वतःचं खातं खोललं आणि धावफलकाला घेऊन गेलाय 32 या धावसंख्येवरती. 32 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट हँडेड फिरकी गोलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय कासने टीमच्या वतीनं. गोलंदाज कुणाल. सामना करण्यासाठी स्ट्राईक वरती आतिश गोडविंदे. नक्कीच या फलंदाजानं विशेष इम्प्रेस केलंय. गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. कासने टीमचा हा फिरकीपट्टू, चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत. नक्कीच आतिशला सुद्धा थांबवून ठेवलंय. रिव्हर्सचा प्रयत्न, मात्र जबरदस्त ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. फलंदाजाच्या रडार पासून या चेंडूला दूर ठेवलं. मोठा प्रहार करायचा होता, रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता, केला सुद्धा होता, मात्र यावेळेस हे अस्त्र निष्प्रभ. चेंडू डॉट. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू, या चेंडूसाठी जागा बनवली, ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू गोलंदाजी मार्कवरती डावखुरी हातानं गोलंदाजी करतोय. फिरकी आक्रमण आणि यावेळेस फिरकी गोलंदाजाला कसं खेळायचं हे आतिशनं नक्कीच जाणलंय. यावेळेस आपली कला यावेळेस सादर केली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर वेट अँड वॉच फलंदाजी पाहायला मिळतीये. स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा आतिश सज्ज आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, आतिश साठी आवडीचा चेंडू, हाय अँड हँडसम. चेंडू सीमारेषेच्या सुरुवातीचे काही चेंडू चांगले पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळाला कुणाल, मात्र त्यानंतरच्या या 2 चेंडूवरती आतिशचं वर्चस्व पाहायला. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. डोळे टीम मैदानात खेळतीये. आईयो पळशील वाला, दिलाचा आहे दिलवाला. धन्यवाद. षटक क्रमांक 4, शेवटचं षटक प्रगती पथावरती येतंय. गोलंदाजी मार्कवरती योगेश, वेगवान गोलंदाज, नामांकित गोलंदाजांमध्ये ज्याचं नाव घेतलं जातं योगेश. गोलंदाजी मार्कवरती धावफलक 42 धावा. टीम स्वराज 11 ढोळेची धावसंख्या.
स्ट्राईक वरती शानू ऑफस्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा हा प्रयत्न, पण हेमंत शेट्टी सर आमच्याकडे वळाले. दुपारच्या सत्रात कवायत प्रकार करून दाखवला आणि या चेंडूला अवांतर घोषित केलं. एका धाबेची भर स्कोर कार्डला, स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 43 या धावसंख्येवरती. 43 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. नक्कीच पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत शहापूर तालुक्यातील आपले नामवंत पंच, ज्यांनी नक्कीच संपूर्ण जेवढं आयुष्य आपले जगले फक्त शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा करण्यासाठी आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वासाठी आपलं आयुष्य ज्या माणसाने नक्कीच खर्च केलंय, अनुभवी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुन्नाजी पठाण सर आणि त्यांच्या साथीनं हेमंतजी शेट्टी सरांना आपण पाहतोय. हा सुद्धा वाईटचा इशारा. एका धाबेची भर स्कोर कार्ड वरती. काहीही मेहनत न करता आलेल्या या 2 धाबा स्वराज 11 ढोळे संघासाठी. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं ते 44 या धावसंख्येवरती. 44 रन्स ऑन स्कोर बोर्ड. हा चेंडू फुलटोज, संधी होती, कबूल केली परवानी. स्वराज 11 ढोळे टीम म्हटलं म्हणजे आपण आतिश गोडविंदेला ओळखत असतो, शिरताज भाईला ओळखत असतो, साहिल शेखला ओळखत असतो आणि यावेळेस शानू सुद्धा सांगत असताना, अरे दिवानो मुझे पहचानो, मैं हूं कौन, शानू शेख. स्ट्रायकिंग एंड वरती षटकार आलाय, त्यानंतर आक्रमक. पुन्हा एकदा मोठा प्रहार नक्कीच केलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये जवळ आकाशाला गवसणी घालून चेंडू धरतीवरती लँड होतोय. सिंगल धाबेत एका धाबेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं. 51 या धावसंख्येवरती संघाचा अर्धशतक कंप्लीट. स्वराज 11 ढोले टीमची धावसंख्या. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्क वरती योगेश राईट आर्म राऊंड द विकेट न मारा करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आतिश गोडविंदे. यावेळेस नक्की दहशत पाहायला मिळतीये. मित्रांनो, आपण नेहमी पाहिलं असेल, कधी कधी वाघाच्या डरकाळीपेक्षा त्याच्या पाऊल कुणाची चाऊल सुद्धा नक्कीच भयावह असते. स्ट्रायकिंग एंड वरती आतिशला पाहिलं आणि हा चेंडू ऑफस्टंपच्या जास्त बाहेर निघून जातोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज योगेश पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट ना. आतिशसाठी टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका, षटकार. धावांचा पाऊस मैदानामध्ये का माझं नाव अदबीनं घेतलं जातं, याचं उत्तर आतिश गोडविंदे मैदानात देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी, षटकाराचा यावेळेस नजराणा पेश केलाय. आतिश गोडविंदेच्या बॅटमधनं हा षटकार. याच दरम्यान शुभ आगमन होतंय, ज्यांच्या आगमनाची आम्ही सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होतो. रमजानबाई शेख, शाहिदबाई शेख, संपूर्ण पळशीन गावावरती ज्यांचं प्रेम सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत असतं. आदरणीय मोहम्मद रफिकबाई खान कुर्ल्यावरनं आणि फैजलबाई खान कुर्ल्यावरनं उपस्थित झालेत. त्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. साहेबांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय मोहम्मद रफिकबाई खान आणि त्यांच्या समवेत आदरणीय फैजलबाई खान, शुभ स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच. थांबेल तो आतिश कसला. आतिशच्या बॅट मधनं बॅक टू बॅक दुसरा धमाका, षटकार. नक्कीच खर्डी शहापूर विभागाची शिवसेनेची बुलंद तोफ आदरणीय रमजानबाई शेख
यांच्या सुपीक संकल्पनेतून साकार झालेली भव्य दिव्य टुर्नामेंट शाहिदभाई शेख संपूर्ण पळशीन गावकऱ्यांचं असलेले भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनाला 4 चंद्र लावले जात आहेत. आतिश गोडविंदे ऑन फायर बॅक टू बॅक तिसरा षटकार. भाईयो पळशीन वाला दिलाचा आहे दिलवाला. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 70 या आकड्यावरती. कासने टीम गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र हावी होऊन फलंदाजी करत असताना आतिश गोडविंदे एका पाठोपाठ एक षटकारांचा नजराणा पेश करत असताना गुड बॅटिंग. यावेळेस मात्र हा नक्कीच फुलटो चेंडू होता. आतिश स्वतःला विचारत असेल संधी होती, संधी गमावली आणि शेवटचं षटक मार्गस्थ होतं ते इथून समाप्त झालं. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर तब्बल 70 धावा टीम स्वराज 11 ढोळेची धाव संख्या. आईलय दादा दमदार, आईलय दादा दमदार. साऱ्यांना त्याचा आधार. नक्कीच सातत्यानं आदरणीय रमजानभाई शेख, शाहिदभाई शेख, संपूर्ण पळशीन गावावरती ज्यांचं प्रेम सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत असतं. क्रिकेटचे दर्दी चाहते यावेळेस आपल्या सोबत आहेत. आदरणीय मोहम्मद रफिकभाई खान कुर्ल्यावरनं. आदरणीय मी विनंती करेल युसुफभाई शेख आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. युसुफभाई शेख आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती यायचंय. युसुफभाई शेख यांच्या वतीनं यांच्या शुभ हस्ते आदरणीय रफिकभाई खान साहेब यांचा शुभ सन्मान केला जाईल. मायेची भगवी शाल, भरपूर सारं प्रेम यावेळेस दिलं जातं. सातत्यानं तुमचं आम्हावरती प्रेम आहे आणि हे प्रेम आता असंच द्विगुणित होत राहू द्यात. साहेबांकडे आपण पुनश्च एकदा विनंती करूया. त्याचबरोबर फैजलभाई खान साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. मी आदरणीय मेहमूदजी ढोले यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच. स्पर्धेचा आजचा 4था दिवस आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये डामडौलामध्ये ही सादर होणारी स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटची अभूतपूर्व दुनिया, अर्थातच क्रिकेटची दुनियादारी मैदानावरती आपण पाहतोय. जबरदस्त द्वंद्व. एका बाजूनं स्वराज 11 ढोळे आणि त्यांना फाईट करत असताना दुसऱ्या बाजूला टीम कासने आपल्याला पाहायला मिळतीये. 24 चेंडू 71 धावांचं असेल आव्हान. टीम कासने ज्यावेळेस फलंदाजीसाठी उतरेल. रमजान शेख यो पळशीन वाला दिलाचा आहे दिलवाला. रमजान भाईयो पळशीन वाला दिलाचा आहे दिलवाला.
थँक्यू सो मच. या दरम्यान स्पर्धेला भेट देण्यासाठी आदरणीय तारिकबाई शेख मीरा रोडवरनं उपस्थित आहेत. मी आदरणीय लियाकतबाई शेख यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आदरणीय तारिकबाई शेख यांचा शुभ सन्मान करायचा आहे. नक्कीच या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय रमजानबाई शेख, शाहिदबाई शेख, संपूर्ण पळचीन गावावरती असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय. तारिकबाई शेख मीरा रोडवरून उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल लियाकतबाई शेख यांना आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. मायेची बगवी शाल, भरपूर सारं प्रेम आमच्या पळशीण गावाच्या वतीनं साहेबांना दिलं जातंय. असंच प्रेम सातत्यानं आम्हावरती राहू द्यात आणि हेच प्रेम द्विगुणित होत राहू द्यात. त्याचसोबत आदरणीय कैफजी चौधरी साहेब उपस्थित आहेत वाड्यावरनं. मी आदरणीय नवनाथजी सापळे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. आदरणीय कैफजी चौधरी. सामन्याला सुरुवात, 70 धावांचं टार्गेट आणि आल्या आल्या मी घरूनच सेट होऊन आलोय की काय असं उत्तर देत असताना पहिल्या चेंडूवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती बलाढ्य प्रहार पाहायला मिळाला. फलंदाज कुणालच्या बॅटमधनं हा षटकार पाहायला मिळतोय. आज मात्र नक्कीच एकाहून एक सरस खेळाडू, एकाहून एक सरस टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. ढोळे टीमला सुद्धा सांगत असताना मित्रांनो, तुम्ही जर शेर आहात तर आम्ही सुद्धा सभाशेर आहोत. पहिल्या चेंडूवरती कुणालच्या बॅटमधनं हा षटकार. गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय. केतन सज्ज आहे पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं. पहिला षटकार, त्यानंतरचा हा फटका, जबरदस्त फटका. एक टप्प्याच्या नंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. केतनवरती चढवला हल्ला, त्यानंतरचा हा लागोपाठचा तिसरा धमाका, चौकार. रमजान शेख यो पलशिन वाला, दिलाचा हाय दिल वाला. रमजान भाई यो पलशिन वाला, दिलाचा हाय दिल वाला. रमजान शेख यो पळशीन वाला, दिलाचा आहे दिलवाला. रमजान भाई यो. थँक्यू सो मच. ग्रुप ग्रामपंचायत दहीगावचं लाडकं व्यक्तिमत्व, प्रथम नागरिक आदरणीय दीपकजी सापळे साहेबांचं शुभ आगमन झालं स्पर्धेच्या वतीनं. पुनश्च एकदा शुभ स्वागत करूया. गुड मॉर्निंग सर. दीपकजी सापळे सरांचं सुद्धा यथोचित शुभ स्वागत. स्वागत केले फलंदाज केतननं. बॅक टू बॅक 3 धमाके पाहायला मिळाले. धावफलक वेगानं पुढे सरकलं तब्बल 14 या धावसंख्येवरती. कुणाल आणि केतन असं द्वंद्व मैदानात. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र अगदी अचूक जागेवरती झाडाच्या मागे. दहीगावचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय ज्ञानेश्वरजी बिन्ने साहेब सुद्धा उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. आदरणीय ज्ञानेश्वरजी बिन्ने साहेब, त्याचबरोबर आदरणीय नन्नूजी पठाण साहेब
हे सुद्धा उपस्थित आहेत. आयोजकांच्या वतीनं आपणास आग्रहाचं निमंत्रण. साहेब आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय नन्नोजी पठाण साहेब. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय केतन. 3 मोठे फटके आले त्यानंतर फलंदाज माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदानात नंबर 3 वरती. मोठी जबाबदारी निलेश स्ट्रायकिंग एंड वरती. फुलटोज आहे. मोठा प्रहार मात्र नक्कीच डिस्टन्स मिळालेलं नाहीये. निर्जन स्थळावरती चेंडू लँड होतोय. स्वतः अतिश चेंडूच्या पाठीमागं चेंडूला कलेक्ट केलं. 2 धावांवरती समाधान मानावं लागलं. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं. ते जाऊन पोहोचतंय 17 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली केली आहे कासनी टीमनं. बनवायच्या आहे तब्बल 71 धावा आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 71च्या उलट केल्यावरती जी धावसंख्या होतीये 17 धावा धावफलकावरती. नक्कीच उलटफेर करावा लागेल. प्रयत्न चालू आहेत आणि प्रयत्न केल्यानंतर मात्र मित्रांनो प्रयत्नांना यश हे मिळतच असतं. प्रयत्नांती परमेश्वर आपण नेहमी म्हणत असतो. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. केतनचं धावफलकावरती 17 धावा कासनी टीमची धावसंख्या. धन्यवाद. 71 धावांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी उतरलेली टीम कासने नक्कीच चेस करण्याच्या उद्देशानं उतरलेली पाहायला मिळतीये. 17 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिलं समाप्त. गोलंदाजी मार्क वरती अष्टपैलू खेळाडू अतिश घोडविंदे सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळेल. स्टायलिश खेळाडू, अतिशय नामवंत खेळाडूंमध्ये ज्याचं नाव अदबीनं घेतलं जातं. पडगा टेनिस क्रिकेटची ही आणवान शान अर्थातच अतिश घोडविंदे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग एंड वरती तितक्याच ताकदीचा फलंदाज कासनी टीमच्या वतीनं. नामवंत फलंदाजांची जोडी मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज आहे वैभव आणि त्याच्या साथीनं निलेश ही जोडी मैदानामध्ये. ताकदवर बॅट्समन, तितक्याच ताकदीचा गोलंदाज. यावेळेस हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर निघून जात असताना पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय. अवांतरची 1 धाव स्कोर कार्ड वरती ऍड होतीये. धावफलक पुढे सरकलं 18 या आकड्यावरती. महत्वाची मॅच आणि या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना अतिश गुडविंदे यावेळेस पुन्हा एकदा चांगला कटर पाहायला मिळतोय. वेग नियंत्रित, दिशा नियंत्रित, टप्पा नियंत्रित आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू वाईड आला त्यानंतरच हे कमबॅक थोडस आतमधल्या बाजूला फेकलेला हा चेंडू डॉट आलाय. हा सुद्धा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॉडी लाईन चेंडू होता मात्र सिंगल या चेंडूवरती नक्कीच येते. एका धावेची भर धावफलकावरती होतीये. गोलंदाज अतिश, कौतुक करावं लागेल अतिशचं, कारण सातत्यानं फलंदाजांच्या पायामध्ये बेडा ठोकण्याचं काम करतोय. अतिश गोडविंदे गोलंदाजी मार्क वरती. तितक्याच ताकदीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती. अष्टपैलू निलेश, चेंडू हवेत, झेल ड्रॉप. नक्कीच नाराज होताना पाहायला मिळतोय अतिश. झेलबाद करणं खूप गरजेचं असतं. कॅचेस पकडणं खूप गरजेचं असतं. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच हे सूत्र असतं मित्रांनो. आणि तुम्ही झेल सोडलाय. महत्वाचा फलंदाज, संघाचा पाठीचा कणा अर्थातच निलेश यावेळेस जीवनदान मिळालंय. एका धाब्याची भर स्कोर काढला. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 20 या आकड्यावरती. 20 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. अतिशचा हा चेंडू यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे जाऊन सरसावत खेळण्याचा हा प्रयत्न मात्र अंदाधुंद फटका पाहायला मिळाला. डॉट बॉल. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धाबा आल्या त्यानंतर मात्र कमबॅक केलं गोलंदाज अतिशनं आपल्या संघासाठी. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि फलंदाजांच्या पायामध्ये साखळदंड ठोकण्याचं काम सातत्यानं करत असताना अतिश घोडविंदे, डावखुऱ्या हाताचा हा स्टायलिश गोलंदाज. हा सुद्धा एक चेंडू अगदी
शरीराच्या जवळून बाहेरच्या बाजूला वळण घेत निघणारा हा चेंडू कुठल्याही प्रकारचं उत्तर या चेंडूवरती फलंदाजाच्या हातामध्ये नव्हतं. हा सुद्धा एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. ताकदवर बॅट्समन आहे यावेळेस. स्टान्स थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर. वैभवसाठी हा डॉट बॉल. नक्कीच थोड्याच वेळामध्ये आजचा स्पर्धेचा चौथा दिवस आदरणीय रमजानबाई शेख आणि संपूर्ण पळशीण ग्रामस्थांना भेट देण्यासाठी, या स्पर्धेला भेट देण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वाची तुम्ही आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत त्या व्यक्तिमत्वाचं शुभ आगमन होईल. आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब, ठाणे जिल्हा प्रमुख, शिवसेनेचा बुलंद आवाज, अर्थातच प्रकाशजी पाटील साहेबांचं शुभागमन होईल. अगदी थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती होतंय परिवर्तन. गोलंदाज सज्ज झालाय. अष्टपैलू खेळाडू शानू गोलंदाजी मार्कवरती, वेगवान गोलंदाज. हा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. डॉट बॉल. सुरुवात चांगली केली आपल्या षटकाची. शानू गोलंदाजी मार्कवरती आणि पहिला चेंडू डॉट. शानू गोलंदाजी मार्कवरती, उंचपुरा गोलंदाज, अतिशय ताकदवर खेळाडू यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली. आता गोलंदाजाच्या भूमिकेत आपण पाहतोय आणि अतिशय चांगली गोलंदाजी यावेळेस करत असताना स्ट्रायकिंग एंड वरती निलेश हेलिकॉप्टर उडवलंय. चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक टिपलाय जेल, संपलाय खेळ. फलंदाज आईलय दादा दमदार, आईलय दादा दमदार. दही गावचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय गुरुनाजी भोईर साहेबांचं सुद्धा शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं साहेबांचं यथोचित शुभ स्वागत आहे. गोलंदाज शानू, शानूनं दिलाय धक्का. फलंदाज निलेश तंबूच्या आश्रयाला. नक्कीच फटका चांगला आहे. सीमारेषेच्या बाहेर चेंडू, फरार षटकार. नक्कीच ज्या व्यक्तिमत्वाचं आपण सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होतो, ज्या व्यक्तिमत्वाची आपण सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होतो, ज्यांची उपस्थिती तुम्हा आम्हा सर्वांसाठी अतिशय प्रार्थनीय असते, आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब, ठाणे जिल्हा शिवसेनेचा प्रमुख, शिवसेनेचा बुलंद आवाज, ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं शिवसेनेची, संपूर्ण ठाणे जिल्ह्याची सातत्यानं सेवा केली जाते. क्रिकेटच्या मैदानावरती असू देत, सामाजिक असू देत, राजकीय असू देत, कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं बुलंद नेतृत्व आदरणीय प्रकाशजी पाटील साहेबांचं शुभागमन होतंय. साहेबांचं स्पर्धेच्या वतीनं आदरणीय रमजानबाई शेख, शाहिदबाई शेख, संपूर्ण पळशीण गावाच्या वतीनं
सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. साहेबांचं आगमन, साहेबांचं येणं म्हणजे नुसतं येणं नाही, तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयावरती कोरलेलं एक सुंदर लेणं आहे. आणि आज साहेबांची उपस्थिती तुम्हा आम्हा सर्वांसाठी, संपूर्ण पळशी ग्रामस्थांसाठी एक खूप मानाची, अभिमानाची यावेळेस गोष्ट आहे. साहेबांचं शुभ स्वागत करूया. आपण आलात आणि व्यासपीठाची, आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली जाते. साहेबांचं पुनश्च एकदा शब्द मनाची सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. लाभली आमच्या दादाला. अनेकला अध्यक्ष प्रकाश पाटील आहे हो त्यांच्या साथीला. आहे हो त्यांच्या साथीला, आहे हो त्यांच्या साथीला. शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे पाठुरंग भरला जोडीला. शेख यो पलशील वाला दिलाचा हाय दिलवाला. रमजान भाई यो पलशील वाला दिलाचा हाय दिलवाला. नक्कीच यानंतरची मॅच शेई विपक्ष तळवली, दोनही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. शेई विपक्ष तळवली, चला सामना चालू करा. पंचांना विनंती. जबरदस्त मॅच मैदानावरती चालू असलेली आपल्याला पाहायला मिळतीये. एका बाजूनं कासने, हा चेंडू पंचांकडे दाद मागितली जातीये. अगदी शरीराला स्पर्श करून गेलेला हा चेंडू पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, ज्या वेळेस क्रिकेट खेळायचे त्यावेळेस सर्वांच्या प्रेमात असणार, प्रेमासाठी राहणार हे व्यक्तिमत्व अर्थातच शहापूरची शान मुन्नाबाई पठाण सर आणि त्यांच्या समवेत हेमंतजी शेट्टी सरांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. आपल्या शहापूरसाठी एक भूषणावह व्यक्तिमत्व. यावेळेस आपण पाहतोय मैदानावरती सामना चालू आहे. एका बाजूनं टीम कासने ताकद लावताना आपल्याला पाहायला मिळतीये, तर दुसऱ्या बाजूनं स्वराज 11 ढोळे आपले नशीब आजमावत असताना. षटक क्रमांक 30 चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती शानूला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत राहिली आहे. फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः बेडा ठोकणारी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीला फलंदाजी चांगली केली, त्यानंतर गोलंदाजाची जेव्हा भूमिका आली त्यावेळेस गोलंदाजी सुद्धा चांगली करत असताना हा अष्टपैलू खेळाडू शानू, हा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटली जाते, एसटीच्या जवळून निघणारा हा समांतर चेंडू डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 30 आपण पाहतोय समाप्त झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 27 धावा टीम कासनेची धावसंख्या. लाभली आमच्या दादाला, लाभली आमच्या दादाला. अनेकला अध्यक्ष प्रकाश पाटील आहे हो त्यांच्या साथीला. नक्कीच ज्यांच्या सुपीक संकल्पनेतून ही स्पर्धा साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. या संपूर्ण खर्डी शहापूर विभागाची आणबान शान, ज्यांच्या प्रेमामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण सातत्यानं असतो. शिवसेनेचा बुलंद आवाज अर्थातच रमजानबाई शेख, शाहिदबाई शेख, संपूर्ण ग्रीन स्टार क्रिकेट संघ पळशींच्या सुपीक संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच शिवसेना चषक 2022 चा हा रणसंग्राम मित्रांनो. षटक क्रमांक 4 ला होती सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन, नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय. साहिल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. अष्टपैलू खेळाडू साहिल शेख. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर बऱ्याच प्रदीर्घ काळानंतर आलेला हा यानंतरची मॅच तळवली विपक्ष शेई, दोनही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या मित्रांनो. शेई विपक्ष तळवली या दरम्यान नाणेफेक केली जाईल. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 31 धावा, 71 धावांचं टार्गेट आहे, 40 धावा विजयासाठी. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजी मार्कवरती साहिल शेख आपल्याला पाहायला मिळतोय. फसलेला फटका, चेंडू खाली स्वतः साहिल, टिपलाय झेल, संपलाय खेळ, फलंदाज बाद. लाभली आमच्या दादाला.
दादाला लाभली आमच्या दादाला आणि गेला अध्यक्ष प्रकाश पाटील आहे हो त्यांच्या साथीला आहे हो त्यांच्या साथीला आहे हो त्यांच्या साथीला शिंदे साहेबांचा आशीर्वाद लाभलाय पाठुरंग बररा जोडीला शेख यो पलशील वाला दिलाचा शेवटचं षटक प्रगती पथावरती आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत. यावेळेस हा फटका पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना फिल्डर त्या ठिकाणी वेगाने चेंडूच्या पाठीमागे चेंडूला नक्कीच अडवलंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नक्कीच यानंतरचा सामना शेळी विपक्ष तळवली या 2 संघादरम्यान. दोनही संघाचे कर्णधार मित्रांनो उपस्थित आहेत. मी आदरणीय प्रकाशजी पाटील साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करायची आहे. यो पलशील वाला दिलाचा हाय दिलवाला रमजान भाई यो पलशील वाला दिलाचा हाय दिलवाला नाणेफेक केली जातीये. शेळी विपक्ष शेळी टीमनं नाणेफेक जिंकली आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि फलंदाजीचं पाचारण तळवली टीमला. 4 षटकांची मॅच असेल. नक्कीच मी मान्यवरांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच ज्या व्यक्तिमत्वांची आपण सातत्यानं वाट पाहत होतो गेली 4 दिवस चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम अर्थातच आदरणीय रमजानभाई शेख